आणि त्याला एवढी फळं लागतात की हजारानं फळं लागतात मोठ्या झाडाला. मग ते काही कमी करावं लागतात, तसं पुन्हा गळून जातात काही नॅचरली, पण जेवढे ठेवायचे त्याच्यापेक्षा दुप्पट जवळपास राहतात. मग ती कमी करावं लागतात हाताला. आणि ऑर्गॅनिक वरती तुमचं फळ मग साहेबांनाच विचारा, एवढं म्हणजे क्वांटिटी मध्ये फळ लागलं होतं. मजूर किंवा ते व्यापारी पण म्हणायचे की मॅडम 4 एकरांची आम्ही जेव्हा करून येतो कटिंग, एवढा माल निघत नाहीये, तुम्ही असं घालता का? मी काही घालत नाही, हेच तर महत्वाचं आहे. कुठलंही नाही, छाटणी करायची घरी आम्ही बनवायचो ते बोर्डो पेस्ट काव मध्ये वगैरे घालून, हिंग वगैरे घालून मी बनवायची. पहिल्या 3 वर्ष खूप चांगलं ऍव्हरेज निघालं आणि शेवटपर्यंत ऍव्हरेज खूपच होतं, पण ते किडे कंट्रोल होईना, व्यापारी ओढायला लागले. त्यामुळे मग कच्चं देणं ठीक आहे, पण ते व्यापाऱ्यांवर ओढ यायला लागले. नाही नाही, ते व्हायलाच नको, शेवटपर्यंत काय व्हायला नको त्याला. खरंच आहे ना, शुगरवरती सीताफळ निघालंच पाहिजे. 12, 13, 14 शुगर असणार. हो. ते चालतात. आणि सीताफळचं आईस्क्रीम खूप आवडतं. मी काय म्हणतो होतं, सीताफळच्या बागा काढण्यापेक्षा तुम्ही त्याचे बाय प्रोडक्ट्स करा, पल्क काढून बल्क काढून ना तो तुम्ही ह्याच्यामध्ये आईस्क्रीम वगैरे मध्ये जो करता, ती यंत्रणा ना महिला माझ्या ऍक्टिव्हच झाल्या नाहीत, म्हणजे तयार झाल्या नाहीत, कारण त्यांच्या ते विचारांच्या पलीकडे होतं. नाही, सुरुवातीला खूप काही अशा गोष्टी असतात, हसत असतात लोक, त्यावेळेस खरं काही ते असतं आपल्याकडे. सीताफळाची आवक खूप होती आमच्या भागात पण सगळीकडे. माझं असं इच्छा आहे की त्याचे ना काहीतरी बाय प्रोडक्ट निघावेत आणि आपण ते एक्सपोर्ट करावं. तुम्ही जरी तो हे घेतला ना पवित्रा, तर खूप चांगलं होणार आहे. आता हे व्हरायटी ते जानेवारी एंडला फळ चालू होते. जानेवारी एंडला चालू होतं. अरे वा, आता नवीन केलेलं का? आता कळीमध्ये आहे. म्हणजे नवीन तुम्ही जे पेटंट घेतलेत ते. हो. आणि